द सिक्स एव्हेंजर आहेत तर दुसऱ्या बाजूला स्पर्श 11 हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आपण पाहू शकता की सिक्स एव्हेंजर संघ मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर निर्णय आहे आदेश सोनारचा की आम्ही गोलंदाजी करणार. दुपारचं सत्र आता चालू झालेलं आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला आम्हाला पाहायला भेटणार आहेत. एका बाजूला ऋतिकेश विलास मोरे हे संघ मालक असतील तर दुसऱ्या बाजूला सलमान कागदी शेहबाज परदेसी हे दोन संघ मालक जरूर असतील. एका बाजूला नो डाऊट मिस्टर जुने मानगाव प्रीमियर लीग आदेश सोनार असेल तर याच मैदानावर किंबहुना दक्षिण रायगडमध्ये ज्याच्या बॅटला फक्त धावा माहिती आहेत मोहसिन नदाब हा मोठा बॅटल तुम्हाला आम्हाला पाहायला भेटणार आहे. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. उद्घाटन सोहळा झाला आणि तदनंतर मात्र या क्रीडा स्पर्धेला पहिला बॉल काही क्षणात जरूर पाठवला जाईल. आपण ही क्रीडा स्पर्धा जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह पाहू शकता युट्यूबच्या माध्यमातून. आणि हो, जय गणेश स्पोर्ट्सला अजून सुद्धा तुम्ही शेअर लाईक किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि हो, क्रिकेटच्या पटलावर जय गणेश सोबत कायम जोडले राहा. कारण कुठेही स्पर्धा असू दे कोणतीही असू दे स्पष्ट क्लिअर आणि त्याहीपेक्षा तुम्हाला आम्हाला हवं असणारं प्रदर्शन नक्कीच हे स्पोर्ट्स चॅनल जरूर देतं. तर सन्माननीय हॅलो एक मिनिट सर थांबा इकडे काहीतरी तर या ठिकाणी राकेशजी सानप आणि किरणजी तुंतुणे साहेब आणि त्याचप्रमाणे वर्तक साहेब या तिन्ही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आणि आपण पाहतोय माणगाव या विभागात कायदा हे मान्यवर करत आहेत. पल्लवकर सांगतायत की सामन्याला सुरुवात करायची का. स्कोअर तयार यस लेट्स प्ले. चला खेळूया. पहिला चेंडू जरूर टाकला जाईल सिक्स एव्हेंजरच्या माध्यमातून. पहिलाच बॉल आलाय तसा फेकून दिलाय. ही आहे जुने मानगाव प्रीमियर लीग आणि सुरुवात कशी झाली पाहिजे तर हो खणखणीत दणदणीत चौकार. प्रतीकने डावाला सुरुवात केलेली आहे. एका बाजूला प्रतीक तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रसाद गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेले आहेत. हा मात्र उजव्या एसटीच्या बाहेर मागे निघून गेलाय. पहिल्या चेंडूवर नक्कीच इरादे स्पष्ट केले प्रतीकने की आम्हाला नक्कीच स्पर्श 11 ला आज पुढे न्यायचं आहे. ऋतिकेश विलास मोरे आहेत संघ मालक. त्यांच्याकडे बरीचशी एक मोठी जबाबदारी दिली आणि ती त्यांनी मागील काळात पार सुद्धा केलेली आहे. पुन्हा एकदा प्रसाद पुढच्या चेंडूसाठी येतील. यावेळेला फटका बसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील का. खूप दूरवरचा क्षेत्ररक्षक होते परंतु झेल हाताला लागला होता परंतु हातात येऊ शकला नाही. मैदानाच्या आतमध्ये प्रतीकला भेटतोय जीवनदान. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलक आपण पाहतोय 7 धावफलकावर. जुने मानगाव प्रीमियर लीग मानगावचं जुनं वैभव या विभागाने अजून सुद्धा जरूर आपल्या जवळ ठेवलेला आहे. अनेकता में एकता सगळ्यांना एकत्र घेऊन सर्वांसाठी असलेली क्रीडा स्पर्धा अर्थात जुने मानगाव प्रीमियर लीग 5व्या पर्वात आहोत आणि 5व्या पर्वाचं पहिलं मॅच तुमच्या आमच्या समोर जरूर येते. जिथे आपण पाहतोय स्ट्राईक एंडला मोहसिन नदाब मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. ज्याच्या बॅट मधून धावा येऊ लागल्या
हे की आपण लाईनमनचं राहायचं आहे. तुमचा जेव्हा सामना असेल तेव्हाच तुम्ही डगआउटला यायचं आहे. पुन्हा एकदा उलटा फटका मारण्याचा प्रयत्न आता मात्र यशस्वी झाले. तिकडे चेंडू केरतायत मार्गस्थ 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. 4 धावांनी हे षटक मात्र इथे संपलेलं आहे. प्रसाद यांचं खूप महागडं षटक पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. 6 एव्हेंजरचा हा गोलंदाज मार खातोय. तर या ठिकाणी सन्माननीय सानप साहेब यांचा केला जातोय स्वागत आणि सन्मान. आज आपण पाहतोय वेळेत वेळ काढून सानप साहेब दाखल झाले आणि त्यांचा आपण करतोय विशेष सन्मान. जुने माणगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून साहेब आपण आलात, खूप सारं आभार आणि खूप सारं स्वागत आपले सुद्धा. त्याचप्रमाणे सन्माननीय तुंतुने साहेब हे सुद्धा या क्रीडा स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत. साहेब आपण सुद्धा खूप वेळात वेळ काढून आमच्यासाठी दाखल झालात आणि तुमचं केला जातोय विशेष स्वागत आणि सन्मान. तर सन्माननीय वर्तक साहेब हे सुद्धा नक्कीच या क्रीडा स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत आणि आयोजकांतर्फे वर्तक साहेब आपलं सुद्धा विशेष स्वागत आणि सन्मान आहे. खूप वेळात वेळ काढून आलेत आणि आम्हावर प्रेम दाखवलं त्याबद्दल विशेष आपलं स्वागत. पहिले षटक आपण पाहिलं गेलं तर धावफलकावर 19 धावा आल्या आणि जिथे आपण पाहतोय 6 एव्हेंजरच्या माध्यमातून दुसरे षटक मार्गस्थ केले. आदेश सोनार ज्यांनी आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि स्वतः मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. एका बाजूला प्रतीक आहे, दुसऱ्या बाजूला मुसीन नदाब. या दोघांची जोडी आता जमलेली आहे आणि हो हे धावा सुद्धा चांगल्या काढता येत. हेलिपॅडचं 332चं हे मैदान आज मात्र जुने माणगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून घराघरातील प्रत्येक खेळाडूला या मैदानाच्या दिशेने आणतील आणि वर्षभराचं स्वप्न असतं की आम्हाला या क्रीडा स्पर्धेत खेळायचं आहे, ते आता मात्र सत्यात साकारले सुद्धा जाईल. 6 संघ मालक, 6 कर्णधार, त्याहीपेक्षा प्रत्येक खेळाडू आज मात्र आपल्यातील सगळ्यात उंचीचा खेळ या मैदानाला देईल आणि बघता बघता येणाऱ्या क्रिकेटचा प्रवास सुद्धा जरूर करेल. षटक क्रमांक 2 आदेश सोनार स्वतः कर्णधार जरूर दाखल झालेले आहेत. तिकडे आपण पाहतोय प्रतीक स्ट्राईक एंडला आहेत. त्यांच्या बॅटमधून एक मोठा फटका मागील काळात आलाय जरूर, परंतु तदनंतर मात्र धावा येऊ शकल्या नाहीत. 19 धावा पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर त्याला हलक्या हाताने टोळवलाय, परंतु तिकडे काय घडतंय तर हा चेंडू पकडला जातोय हवेत. पहिल्या विकेटचं इथे मात्र प्रतीकच्या माध्यमातून बाद होतोय. स्पर्श 11 डग मार्गस्थ होते आणि आपण पाहतोय 5व्या पर्वाचं पहिला सामना तुमच्या आमच्या भेटीला जरूर येते. आज तसं पाहायला गेलं तर माणगाव चारही बाजूनी वाढत चाललंय लोकवस्ती. त्याहीपेक्षा या विभागात आपण पाहायला गेलं तर विविध क्षेत्राला जोडणारे कामधंदे उद्योगधंदे आले आणि या माणगावचा कायापालट झाला आणि जो काही होता त्याहीपेक्षा आता कायापालट होताना आपण पाहतोय आपल्या डोळ्याने. अर्थात मुंबई गोवा हायवे एक नवीन रूप धारण करते आणि नेहमीचा गजबजलेला माणगाव काही वेळात ट्रॅफिक विनामुक्त होईल याची प्रतीक्षा तुम्हाला असेल. परंतु ही सगळी बदल जरी झाले असले तरी आमच्या जुन्या माणगावने ते माणगावकरांचं जुनंपण सोडलं नाही, कारण हे आहेत एकतेतून अनेक संदेश देणारे. कितीही तुम्ही पुढे जा, कितीही प्रगती करा, आम्ही एक राहणार आणि हो क्रिकेटच्या पटलावर दरवर्षी ही एकता सिद्ध सुद्धा करणार. याही वेळेला आदेश यांचा हा चेंडू हलक्या हाताने लॉंग ऑफला टोळवलाय. बघता बघता आपण पाहतोय एक सिंगल जरूर आली. एक सिंगलने धावफलक 20 वर जाऊन पोहोचलेला आहे. जिथे बॅटिंगसाठी नवीन बॅटर आदित्य दाखल झालेले आहेत. आदित्य आले, त्यांनी मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल जरूर घेतली. युवा खेळाडू आहे आणि सांगता येत आपण पाहतोय मोहसिन नदाब यांना की मला या संघात स्थान का दिले, माझ्याकडे ती क्षमता आहे आणि हो स्ट्राईक एंडला तुम्हाला जास्त ठेवणार. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाज सुद्धा तेवढेच तगडे ताकदवर आहेत. नाव आहे आदेश सोनार, मिस्टर जुने प्रीमियर लीग. या वेळेला डाव्या यष्टीच्या बाहेर तिकडे मात्र यष्टी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. पंचांच्या माध्यमातून वाईट सुद्धा घोषित करण्यात आलेला आहे आणि बघता बघता एक सिंगल आली. 21 धावा फलकावर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं तर दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि JMPL म्हणजे काहीतरी नवीन दरवर्षी घेऊन येणार. या वर्षाचं नवीन काय आहे
तर प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आहे. तुम्ही ती कुपन घ्या, आयोजन करणं या बॉक्समध्ये टाका आणि कदाचित तुम्ही भाग्यवान विजेते सुद्धा व्हाल. या वेळेला फुलटॉस होता, आक्रमण चांगलं झालं नाही, मिस टाइम फटका येतोय, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये येतोय. तिकडे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक नव्हते, बाल वाचले आणि दरम्यानच्या काळात 2 धाबा अर्जित सुद्धा केल्यात मोसिमने. आपण पाहतोय 23 धावांचा खेळ सध्याच्या घडीला आदेश सोनार यांचं षटक क्रमांक 2 मार्गस्थ झालेला आहे. द सिक्स एव्हेंजर यांच्या माध्यमातून सध्या आदेश सोनार हे कर्णधाराच्या भूमिकेत आहेत आणि त्याहीपेक्षा आता मात्र महत्वपूर्ण भूमिका अर्थात गोलंदाजाची साकारतायत सध्याच्या घडीला. याही वेळेला हो स्विंग झाला चेंडू, परंतु जाता जाता डावी एसटी थोडीशी का होईना मिस करून गेला. बाल वाचले मोहसिन नदाब आणि तिकडे षटक समाप्तीची घोषणा. तर सन्माननीय मंगेजी करंजीकर साहेब दाखल झालेले आहेत. जुने माणगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून मंगेजी करंजीकर साहेबांचा केला जातोय विशेष स्वागत आणि सन्मान. स्वागत आहे साहेब आपलं. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रत्येकाचं स्वागत केलं जाईल, प्रत्येकाचा सन्मान केला जाईल. तर त्याचप्रमाणे सन्माननीय आदरणीय निलेशजी विचारी साहेब हे सुद्धा जरूर दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर तर गणेशजी विचारे आपल्यासोबत आणि माणगावसाठी बऱ्याच काळ गणेशजी विचारे यांनी क्रिकेट खेळलंय. सध्या ते माणगावकरांसाठी वायफायची सुविधा देत आहेत. गणेश वायफाय आहेत आणि आज नमस्कार वायफाय आहे आणि त्यांचा केला जातो विशेष सन्मान. तुम्हा आम्हाला जोडण्यासाठी आज मात्र वायफायची सुविधा त्यांनी दिलेली आहे. खूप सारं कौतुक साहेब तुमचं. कनेक्टिव्हिटी कशी असावी तर गणेशजी तुमच्या वायफाय सारखी आणि तुम्ही दिलेल्या वायफायवर आज 2 दिवस आम्ही क्रीडा स्पर्धा नक्कीच पाहणार आहोत आणि आपलातून नाव आहे नमस्कार वायफाय. सॅमसंगची ती ॲडव्हर्टाईज आली. एकेकाळ सॅमसंग सुद्धा 2 हात एकत्र येऊन स्वतःच्या लोगोला सुरुवात करायची. तुम्ही नमस्कार करून करता नो डाऊट. या नमस्काराला चमत्कार आलाय मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन आणि आपण पाहतोय तिसऱ्या अध्यात्माबरोबर क्रिकेटचे धडे तुम्हा आम्हाला नेहमी मैदानाच्या आतमध्ये देतात ते हरीश दिगेकर साहेब सुद्धा दाखल झालेले आहेत. सरांच्या बरोबर आज नक्कीच एक वेगळा आनंद होईल. एकदा वर्षातून काळ येतो सर, परंतु ही खूप मोठी आणि महत्वाची गाठभेट असते. नक्कीच यानंतर त्यांचा सुद्धा आवाज तुम्ही आम्ही जरूर पाहू. मैदानाच्या आतमध्ये जाऊया जिथे आपण पाहतोय मोहसिन नदाबच्या जोडीला आता सोहेब परदेसी दाखल झालेले आहेत. नवीन गोलंदाज तिसऱ्यासाठी मारूफ दाखल झालेत. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. सफलता आहेत मारूफ यांना आणि ही सफलता थांबवण्यासाठी एक मोठा फलंदाज ज्यांनी एकेकाळी दक्षिण रायगडच्या क्रिकेटला एक वेगळा हल्लाबोल निर्माण केला होता सोहेब परदेसी. आणि हो जुन्या माणगाव प्रीमियर लीगचे अध्यक्ष त्यांच्याकडे आहे आणि खूप चांगली सध्याच्या घडीला कामगिरी सुद्धा त्यांची आहे सोहेब यांची. पुन्हा एकदा मारूफ पुढच्या चेंडूसाठी येतील. यावेळेला उजव्या एसटीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला
छेडछाड करण्याचा प्रयत्न सोहेब यांचा जरूर होता. बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही. मैदानाच्या आतमध्ये एक मारूफ यांचा डॉट बॉल येतोय. क्रिकेट हा खेळ तुम्हा आम्हाला वेड लावणार आहे आणि आज आणि उद्या ठार वेड करणार आहे दिगेकर साहेब आपल्याला. कारण आलोय जुने माणगाव प्रीमियर लीग मध्ये, जिथे हेलिकॉप्टर उतरले जातात, उडले जातात, तिथे मैदानाच्या बाहेर बॉल उडवले जातील, विकेट पाडल्या जातील, क्रॅश केल्या जातील विकेट. मैदानाच्या आतमध्ये गेले 2 दिवस हेच आम्हाला पाहायचं आहे, जिथे मारूफ आहे तिकडे, सोहेब परदेशी आहे तिकडे. बॅटिंग साठी सज्ज, पुढच्या चेंडूसाठी पहिल्यांदा सफल झाले. उजव्या यष्टीच्या बाहेर आत्मघातकी रन घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु आपल्या डगआउट मध्ये आले ते आणि बघता बघता एक सिंगल सुद्धा आली. धावा धावा आणि धावा. क्रिकेट हा खेळच मित्रांनो असा आहे, धावांचा धावाधाव करण्यासाठी. पहिल्या सत्रामध्ये धावा करण्यासाठी धावाधाव होतो, तर हो मित्रांनो दुसऱ्या डावामध्ये याच धावा रोखण्याचा धावाधाव जरूर होतो आणि हाच धावांचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे, जिथे आपण पाहतोय धावफलकावर धावा 24 झालेल्या आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. स्पर्श 11 टॉस हारलाय जरूर, परंतु मॅच जिंकायची आहे आणि ही मॅच जिंकण्यासाठी आज मात्र क्रिकेटच्या पटलावर जे काही करणं शक्य आहे ते दोन्ही बाजूला जरूर होत आहेत. आज मात्र ऋषिकेशजी विलास मोरे आपण पाहतोय संघ मालक आहेत आणि त्यांनी हा संघ खरेदी करून एक बलाढ्य संघ प्रस्थापित केला आणि बघता बघता सांगितलंय द 6 एव्हेंजरला पहिली लढत तुमच्याशी आहे आमची. फुल टॉस चेंडू आत्मघातकी होता, परंतु तिकडे पल्लवकर कुठे थांबायला तयार नाहीत. अनुभव काय आहे, विदिन सेकंदांमध्ये इतका अनुभवाचा पाडा आपल्या डोक्यामध्ये गिरवायचा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये निर्णय घ्यायचा आहे आणि ते लिलेया सध्याच्या घडीला अंपायर सर करत आहेत. एक आली आणि एक नी धावीत फलक 25 वर जाऊन पोहोचलाय. 5 षटकांचा सामना पैकी तिसरे षटक मार्गस्थ आहे. या वेळेला स्लॉट मध्ये आलाय, हो हायवेला पाठवलाय हा बॉल. षटकार 6 धावांसाठी. तीस धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये जरूर झालेल्या आहेत. तुमच्या कडून जर बॉल असे स्लॉट मध्ये येणारे जर मोहसिन नदाबला पाठवले तर भल्या भल्या मैदानाच्या बाहेर कित्येक प्लॉट त्यांनी त्यांच्या नावावर केलेले आहेत, कारण त्यांच्या बॅटला अशा चेंडूवर षटकाराची भाषा बोलणं सहज शक्य होतं. पुन्हा एकदा याही वेळेला आता मात्र समोरच्या दिशेने लॉंग ऑफला टोळवलाय, चेंडू जातोय सीमारेखा पार. षटकार. फलकावर काय अफलातून क्रिकेट यासाठी ओळखले जातात मोहसिन नदाब. दक्षिण रायगड मध्ये चर्चेचा विषय असतात सध्याच्या घडीला. ओहो पुन्हा एकदा बॅटवर घेतलाय, पाठवलाय लांब लांब लांब. पुन्हा एकदा षटकार. आहे तिसरे षटक. मारूफला आज झोप लागणार नाही. ही झोप उडवणारी बॅटिंग कोणी केलेली आहे? मोहसिन नदाब याने. 43 धावा धावफलकावर 3 षटकांचा खेळ झालाय. अजून सुद्धा 2 षटक मार्गस्थ करायचं आहे. आपण पाहतोय द 6 एव्हेंजर आदेश सोनारच्या संघाला, परंतु हे 4थं षटक कोण घेऊन येणार? स्वतः आदेश सोनार दिसतायत बॉलिंग मार्कवर, हो, परंतु हे षटक नुसतं घेऊन यायचं नाही तर एक ब्रेक थ्रू घ्यायचा आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहतोय मोहसिन नदाब लय मध्ये आले आणि त्याही पलीकडे सोहेब परदेशी आले, तर हो इकडे आड आणि तिकडे वीर अशी परिस्थिती या वेळेला द 6 एव्हेंजर टीमची होईल. ती थांबण्यासाठी आता मात्र करावी लागेल कामगिरी कर्णधार आदेश सोनारला. एखादा ब्रेक थ्रू येईल का त्यांच्याकडे ती प्रतीक्षा असेल. परंतु दुसऱ्या बाजूला सगळं काही चांगलं चाललंय. स्पर्श 11च्या माध्यमातून
ताबडतोब बल्लेबाजी मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे. पहिलाच बॉल उडवलाय, परंतु बराच काळ हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, ज्या ब्रेक थ्रूची जरूरत होती, मागणी होती, विकेटचं पतन. तर नक्कीच सलमान कागदी त्यांचे टीम ओनर आदेश सोनार यांच्यावर खुश आहेत. चांगली बॉलिंग केली, विकेट प्राप्त केली आणि त्यांच्यासाठी एक चांगल्या बॉलिंगसाठी एक बंद लिफाफा आहे, तर दुसऱ्या एका चांगल्या विकेटसाठी एक बंद लिफाफा आहे आणि कॅच घेतली त्याला आहे. सॉरी, सलमान कागदी इथे मात्र पुन्हा एकदा हल्ला चढवलाय. समोर आले मोहसिन नदाब, पाठवलाय सीमारेखा पलीकडे. षटकार 6 धावा. होता मिस टाइम झालाय. तिकडे लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षण आले, बघता बघता पकडलाय झेल. बिग विकेट गॉन. जल्लोष होतोय आदेश सोनारच्या माध्यमातून. आतमध्ये एक सिंगल आली, एक सिंगलने धावफलक 51 जरूर पोहोचलेले आहे. 34 वादळी खेळी. सकाळचं सत्र किंबहुना आता दुपारकडे चाललोय आपण. पहिलाच मॅच कशी रंगतदार होईल यासाठी आज मात्र मोहसिन नदाबने ती कामगिरी केलेली आहे. ओहो, या वेळेला एसटी उद्ध्वस्त झाली. मागच्या बाजूने आदेश सोनारचा आणखीन एक जबरदस्त घातकी आणि त्याही पलीकडे विकेट देणारा चेंडू येतोय. फिर से कहना
या दक्षिण रायगडमध्ये सध्याच्या घडीला ज्यांच्या शब्दांच्या जादूवर क्रिकेट खेळलं जातं हरीश दिगेकर सर असतील, ज्यांची नक्कीच एक अफलातून कॉमेंट्री समालोचन आपल्याला पाहायला भेटेल, ऐकायला भेटेल आणि त्याही पलीकडे तुम्ही आनंद सुद्धा घ्याल. याही गोष्टीची चर्चा असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्पर्श 11 दाखल झालेत नवीन बॅटर, जिथे 51 धावांचा खेळ, 4 षटकांचा खेळ मार्गस्थ झालाय. शेवटचा एक षटक येईल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर द 6 एव्हेंजर, जिथे टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला त्या निर्णयावर काम करताना आदेश सोनारचा संघ, सलमान कागदी असतील, शहबाज परदेशी असतील, आज खुश आहेत आपल्या संघावर, कारण बॅटिंग जरी चांगली होत असे, हो आमचे गोलंदाज सुद्धा कमी नाहीत. गोलंदाज कामगिरी करतायत, परंतु आता स्ट्राईक एंडला आहेत. वलीद दाखल झालेले आहेत. नॉन स्ट्राईकला ताबिश आहेत. शहबाज परदेशी यांच्याकडून ताबिश यांच्यासाठी बंद लिफाफा आलाय. 3 बॉल 3 षटकारांसाठी, परंतु तो आम्ही जमा करत नाही, आमच्याकडे फक्त डिपॉझिट करून ठेवतो. जर 3 मारले तर आमच्याकडे तो जमा केला जाईल आणि कदाचित ताबीच्या हातात दिला जाईल. याही वेळेला पहिलाच बॉल गरकन गिरकी घेतला, उजव्या यष्टीच्या बाहेर काढला. तिकडनं मात्र आपण पाहतोय वलीद यांच्यासाठी हा चेंडू मात्र एक डॉट बॉल आलाय. गोलंदाजी मार्कवर अजय दाखल झालेला आहे. शेवटचा ओर घेऊन जरूर दाखल झालेले आहेत. 51 धावा धापलकावर आलेल्या आहेत आणि त्याही पलीकडे पहिला चेंडू डॉट आलाय अजय यांचा. वलीद यांच्यासाठी पहिला डॉट आल्यानंतर नक्कीच त्यांच्या आशा उंचावल्यात, अपेक्षा मोठ्या आहेत. या वेळेला फुलटॉस आहे, क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. केली जाणार का चूक? तो हो, चूक केली गेली. निराशा आहे आपण पाहतोय अजय यांच्या डोक्यावर आणि तिकडे चूक केली. एक सिंगल आली. 52 52 धावा धापलकावर ताबिश आलेत आणि नक्कीच ताबिश यांच्यासाठी शहबाज परदेशी यांनी एक बंद लिफाफा दिलाय. पुढच्या 3 चेंडूवर 3 षटकार ठोकायचे आणि लिफाफा आपल्या सॅकमध्ये बॅगमध्ये आपल्या अकाउंटला टाकून ठेवायचा. नक्कीच अजय पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी दाखल होतील. या वेळेला लेट आले, परंतु डीप स्क्वेअर लेगला तिकडे चेंडू चकवा येऊन जातोय, ताबिशला भेटतोय. नसीबाचा चौकार, 4 धावा. धावांची एक वेगळी बजल मारलेली आहे. अजय आहेत ताबीच्या बॅटमधून मागील काळात एक चांगला फटका. या वेळेला फटका फसलाय, बॅटवर नीटचं टायमिंग झालं नाही आणि तिकडनं आपण पाहतो अजय स्वतः चेंडू खाली आले आणि कॉट अँड बोल्ट या वेळेला हो 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 फटका आहे मिड विकेटला. तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत आणि पुन्हा एकदा तहसीब आल्या माघारी परततोय मैदानाच्या बाहेर.
तेवढे सक्षम नाहीत. धावा येणं गरजेचं आहे. टेन्शन त्यांच्याकडे वाढलेलं आहे, कारण या मैदानाची परिस्थिती, या मैदानाची भौगोलिक स्थिती त्यांना माहिती आहे. धावा कधीही येऊ शकतात. त्यामुळे क्रिकेटच्या पटलावर जितक्या जास्त धावा पहिल्या सत्रामध्ये येतील तेवढं ॲडव्हान्टेज जास्त असतो. परंतु त्याही पलीकडे या धावा वाढवण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रिजवान दाखल होत आहेत, परंतु अजय हॅट्रिकवर आहेत. याही वेळेला या चेंडूवर जर विकेट आली तर नक्कीच हॅट्रिक असेल. या वेळेला आपण पाहतोय तिकडे चेंडू कव्हरच्या दिशेने टोळवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलेत, एक सिंगल आली आणि बघता बघता हो डबल सुद्धा आली. 2 धावा जरूर आलेल्या आहेत. या 2 धाव्यांनी धावफलक 58 धावा, 59 धावांचं लक्ष असणार आहे. जुने माणगाव प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये आहोत. पहिला सामना आपण पाहतोय टॉस जिंकला द 6 एव्हेंजर्स संघाने, जिथे टॉस जिंकल्यानंतर आदेश सोनारने स्वतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आपण पाहतोय मुहसिन नदाब यांच्या स्पर्श 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. 58 धावा पहिल्या सत्रामध्ये आल्यात. 59 धावांचं लक्ष असणार आहे. कसा घडणार सामना, काय घडणार सामना, किती द्वंद्व रंगणार, या सगळ्याची तुम्हा आम्हाला प्रतीक्षा जरूर असेल. परंतु थोडा वेळ थांबा, एक डीजेचा ब्रेक घेऊया आणि त्याही पलीकडे हरिभक्त पारायणकार, आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक हरीश दिगेकर साहेब यांना सुद्धा आपण ऐकण्यासाठी सज्ज व्हा. धन्यवाद. सीझन 5व ते 6 एव्हेंजर्स आणि स्पर्श 11 अशी मॅच आपण पाहतोय. हॅलो हॅलो आज 14 उद्या 15 या 2 दिवसात एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. JMPL 2026 पर्व 5व. जुने माणगाव 332 नाकाचे मैदान, रेस्ट हाऊसच्या समोर एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण अनुभवतोय सगळेजण. JMPL अर्थात सर्व जुने माणगावकरांचं ब्रीदवाक्य आहे, अनेकता में एकता. आणि वरिष्ठांच्या सर्व आशीर्वादाने स्पर्धा आपण संपन्न करतोय. गेले कित्येक पर्व इथे येते. गतवर्षीच्या पर्वापासून मनोज सर आमच्यासोबत जुळलेत या फॅमिलीमध्ये. याही वर्षी त्यांच्या सौम्येत काही नवीन आम्हालाही नक्की शिकण्यासाठी मिळेल. एका दक्षिण रायगडातील बुलंद आवाज, महाडच्या संपूर्ण परिसरात रोज ज्यांचा आवाज यूट्यूबवर आपण ऐकतोय ते मनोजजी वगैरे सर, ही माझ्या साथीला संपूर्ण 2 दिवस या स्पर्धेला एका उच्चांकावर घेऊन जाण्यासाठी मदत करणार आहेत. संपूर्ण कोर कमिटी असेल, शेखभाई परदेशी असतील, रिहान मुल्ला असतील, ही संपूर्ण जुने माणगाव प्रीमियर लीगची कोर कमिटी यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एकूण 60 धावांचं आव्हान. अर्थात या स्पर्धेची जुने माणगाव प्रीमियर लीग कोर कमिटी अध्यक्ष शेख परदेशी, उपाध्यक्ष प्रतीक सोनार,
सचिव रियान मुल्ला, सचिव नदीम परदेशी, सहसचिव फहद कलबेलकर, सहसचिव श्री मोहसिन नदाब, खजिनदार सुमित पारखे, शैलेश भोईर खजिनदार, नागेश रातवडकर खजिनदार, सल्लागार दिलीप मोरे, सल्लागार आदिल गजगे, सहसल्लागार ताबी जामदार, सहसल्लागार शाहनवाज अत्तार, ह्या सर्वांच्या आणि जुन्या माणगावकरांच्या अथक प्रयत्नाने ही स्पर्धा 5व्या पर्यापर्यंत पोहोचली. नाही तर मनुष्य स्पर्धा सुरू होतात, दुसऱ्या वर्षी त्या गायब पण होतात. पण इथं पहा, गेले 4 वर्ष आणि हे 5वं वर्ष लगातार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि कुपन सुद्धा आहे. मग या स्पर्धेत एक नवीन पाहायला मिळते, खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ कुपन फक्त 20 रुपयाला. तर कोण ठरेल तो लकी ड्रॉ? मी तर म्हणेन दोन्ही कॉमेंटेटर येऊ दे. चला धाव्या मॅचकडे. आदेश सोनासाठी मोहसिन नदाब, पहिला बॉल. हो, सन्मान दिलाय. परफेक्ट यॉर्कर, टो क्रशर यॉर्कर. पण आदेशनी पण संयमी क्रिकेट खेळलं, सेन्सिबल क्रिकेट खेळलं. पहिल्याच बॉलला कुठली रिस्क घेतली नाही, समोर बॅट दिली, बॅटची बाहेरची कडा, गली रिझनमध्ये बॉल ट्रॅव्हल, त्यामध्ये धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. नॉन स्ट्राईकला बॅटर आहेत उभे, तो धावला होता अर्ध्यापर्यंत, आदेशनी त्यालाही माघारी पाठवलं. मोहसिन नदाब चांगली गोलंदाजी, फलंदाजी आपण पाहिले लांब जवळजवळ रेस्ट हाऊसला रेस्ट करण्यासाठी बॉलला पाठवत होते. आता आदेश सोडणार. उजव्या आष्टीच्या खूपच बाहेर, पंचांचे दोन्ही हात उघडतात. पहिली धाव येते गुणफलकावर, वाईटच्या स्वरूपात स्वैर मारा. अतिरिक्त धावा आणि धावसंख्येचा श्री गणेशा खातं उघडलं जाते. 59 धावांचा पाठलाग 5 षटकात करायचा आहे. क्रिकेट अनिश्चिततांचा खेळ, काय घडेल या चेंडूपळीच्या खेळामध्ये हे पाहण्यासाठी जुने माणगावकर सज्ज. दुसरा बॉल, यावेळेस जोरदार अपील आणि लेग B4, क्लीन बोल्ड. येस, विकेट आहे. कम्मालीची गोलंदाजी मोहसिन नदाबची. दी 6 एव्हेंजर्स संघाला पहिला आदरा दिला आदेश सोनारच्या रूपात. आदेश सोनार मनोज सर याच महिन्यात 24 धावा चेस केल्यात. 6 बॉल याच जुने माणगाव प्रीमियर लीग मध्ये. तोच आदेश सोनार, बॅटची बाहेरची कडा घेतली, पॅडल स्वीप करायचं होतं. पहिला बॉल सारखाच होता, यॉर्कर वायडिश होता, स्टंपच्या बाहेर होता 5व्या 6व्या स्टंपवर. तिथून मदत केली, बॅटनीच ढकललं आपल्या विकेटवर, प्लेड ऑन झाले. आदेश सोनार बाद. सुरुवात चांगली नाही. जुने माणगाव प्रीमियर लीग पर्व 5वी. आदेश सोनारचा पहिला भोपळा 0 बाद. येस, दुसऱ्या मॅचच्या टॉससाठी या दोन्ही कॅप्टन. राधा 11 आणि विपक्ष जियान अयाना 11. या दुसऱ्या मॅचचा करूया आपण टॉस. आर्यन स्ट्रोक चांगला आहे, खराब क्षेत्ररक्षण, खराब गचाळ क्षेत्ररक्षण. चेंडू अलॉंग द कार्पेट, जमिनीला घासत पुसत सीमारेषा. आर्यन आलाय. डॉक्टर परेश उभारी साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत जुने माणगाव प्रीमियर लीग मध्ये. नगरपंचायतचे साहेब रामदास पवार साहेब, त्यांचे आगमन झाले. आदित्य पुन्हा एकदा, यावेळेस परफेक्ट यॉर्कर होता, चॉक केल्या. पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण, इथे सिंगल होती, तिथे दुसरी धाव. अजून बॉल सापडत नाही आहे, बॉल पकडण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा येतील. चांगलं क्रिकेट खेळत आहेत आर्यन.
मोहसिन. हो वा, काय बॅडल स्वीप सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात होता. जेल सुटलाय, चेंडू फरार. ताकद इतकी होती की आर्यनचा स्वीप गेला मैदानाच्या बाहेर. धावा येतील 4. चौकार. ते सुद्धा सांगितले तैतरी नावाच्या उपनिषदामध्ये अतिथी देवो भव आणि भारतीय पर्यटनाची ती टॅगलाईन सुद्धा आहे. त्यासाठी आमिर खानची ॲडव्हर्टाईज तुम्ही पाहता, अतिथी देवो भव. तर इथे आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार आज आहे की त्यांचा सन्मान, अर्थात तो सन्मान आमची कोर कमिटी करताना आणि त्याचा स्वीकारही पाहुणे करतात. तर तुम्हालाही आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर जुनी माणगाव प्रीमियर लीग चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय. पर्व 5वं, त्याची सुरुवात, पहिला मॅच अर्थात द 6 एव्हेंजर्स विपक्ष स्पर्श 11. एका बाजूला ऋतिकेश विलास मोरे संघ मालक, तर दुसऱ्या बाजूला सलमान कागदी, शहबाज परदेशी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. द 6 एव्हेंजर्स. सध्या परिस्थिती खराब आहे, पण आदित्य आर्यननी मात्र आपली जबाबदारी स्वीकारली. मामा बाद झाल्यानंतर भाच्यानी ती संघाची जबाबदारी स्वीकारली. 59 धावांचा पाठलाग. त्याला वेळ घेत आहे, पंच सर नाराज आहेत आपल्यावर, हे लक्षात घ्या. फिल्डिंग टीम स्पर्श 11 वेळ घेऊ नका. टॉस होईल दुसऱ्या मॅचचा. दुसरा मॅच असेल राधा 11 झियाना याना 11. फटका हवेत खेळलाय, झेल होईल. क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक विकेटचं पतन. बॅटर बाद. OUT आउट. एक धावांनी चांगलं काय घडते स्पर्श 11ला. तर आर्यन जातोय स्ट्राईकला. त्यांनी केले 4 चेंडू 10 धावा. गोलंदाजीसाठी आदित्य सुतार.
जुनी माणगावकर अनेकता मी एकता म्हटलं मनोज सर, तर आपल्याला इथे सुतार सापडतील, आपल्याला इथे सोनार पण सापडतील. त्यामुळे हीच सर अनेकता आहे, मी एकता आहे जुनी माणगाव प्रीमियर लीगची. आता गोलंदाजीसाठी सुतार आहेत. क्षेत्ररक्षण बैलावतात, पुन्हा वारंवार बदल केले जातात. विकेट किपर आहेत ना, शांत राहत नाही, तो कुठल्याही टीमचा घ्या. मग शे परदेशी कसे माग असतील, त्यांचा आवाज ऐकला नाही तर आम्हालाही वाटत नाही की माणगावची मॅच चालू आहे. विकेटच्या मागून त्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळते. हा सुरेख गोलंदाजी, डावखुऱ्या गोल बॅटरला कसं थांबवायचं हे पक्क माहिती आदित्य सुतारला. खूप चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. पहिल्या बॉलला विकेट आणला, दुसऱ्या बॉलला सिंगल दिली अजयला, या बॉलला निर्धाव चेंडू, 12 धावा 2 गड्याच्या बदल्यात. स्पर्श 11, चांगली गोलंदाजी करते. हा पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आणखीन एक डॉट बॉल, बाल बाल बचावलेत. पहिल्या यष्टीच्या थोडा वरून गेलाय बॉल. आधी सोनार थोडेसे नाराज, आपल्या बॅटरला सांगतायत काहीतरी डगआउट मधून. अजय नॉन स्ट्राईकला 1 बॉल 1 रन. आर्यन 6 चेंडू 10 धावा. मागचे 2 बॉल डॉट टाकलेत आदित्य सुतारनी. मॅच आपल्याकडे ओढून घेताना आदित्य सुतार. पुढचा बॉल, यावेळेस बॅटची कडा घेतली आणि झेल टिपलाय. शेप परदेशींनी मिळवला इथे आणखीन एक आदित्य सुतार साठी. कॅच घेतलाय, विकेट आलाय. आपलं सेलिब्रेशन ही फायनल जिंकल्यावर करायची असेल घरात, तर त्यासाठी फक्त 20 रुपयाचा खर्च येईल. का तर तुम्ही म्हणाल 20 रुपयात काय मिळेल, 20 रुपयाचं कुपन घ्या आणि होम थिएटर घरी न्या. 20 रुपयात डीजेचा आनंद घरच्या घरी. पण त्यासाठी एक कुपन 20 रुपयाचं तुम्हाला खरेदी करावं लागेल. लकी ड्रॉ, तुम्ही जर लकी असाल तर येथील तुम्हाला हे होम थिएटर घरी नेताना येईल. फायनल कोणी जिंकू द्या, चॅम्पियन कुठलाही संघ होऊ द्या, ट्रॉफी कुणालाही मिळू द्या, पण आम्हाला सगळ्यांना संधी आहे. मिनी डीजे घरी नेता येईल, होम थिएटर 20 रुपयात. तर तेही कुपन आहेत, या घ्या कुपन. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहते. काय शेप परदेशीची स्पर्धा की सुरुवात केली होती जय गणेशनी एका कॅमेऱ्याने. आज त्यांच्या स्पर्धेला 2 कॅमेरा, दुसरा सेटअप पांगलोलीमध्ये. मी म्हणेन मयुरेश्वर तुमचे 3चे 4 सेटअप होऊ द्या. पुढचा बॉल आदित्य, ओ काय स्टायलिश पटका, फोटोजेनिक, फोटो काढून फ्रेम लावावी हॉलमध्ये असा चौकार आलाय मारूपच्या बॅटमधून. धावा येतील 4 चौकार. बॅटकट दिलाय पंचानी. अजय म्हणतोय मला कुठलाही स्पर्श झाला नाही. बॅटिंग रिव्ह्यू पंच नाकारतायत. दोन्ही पंच एकत्रित येतील. काय निर्णय आहे, बॅटिंग रिव्ह्यू आहे का? दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू आहे, पण या बॅटकटला रिव्ह्यू आणून आपल्याला तेवढी सिस्टीम आपल्याकडे अवेलेबल नाही.
अल्ट्रा ए स्निकोमीटर, त्यामुळे इथे ऑनफिल्ड डिसिजनला जावं लागेल. बॅट कट आहे यस, कारण तुम्ही वाईड वेस्टलाईनच्या वरचा याच्यासाठी रिव्ह्यू यूज करू शकता.
28. अठ्ठावीसावा चौथा गडी रनआउट झाला. पण पाहायला मिळेल कमालीचे एस टी रक्षण शेप परदेशी यांच्या माध्यमातून बॉल पिक झाला. प्रथमदर्शी वाटत होतं की पोचलेत सुरक्षित, पण बॅट हवेत राहिली. कारण जर स्लाइड केली असती. 59 धावांचं लक्ष आहे. 28 धावा झाल्यात. 5 षटकात करायच्या होत्या 59. आता 13 चेंडूत 31 धावा करायच्या आहेत. पुढचा बॉल प्रसाद आलेत. पहिला यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. एक सिंगल मिळेल. षटकाची सांगता होईल. कमालीचे 2 षटकं मोहसिन नदाबने टाकली. धावा गेल्या 24, पण आदेश सोनारचा किमती विकेट आणला होता. विजय सोनार यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला थम्सअपचा 2 लिटरचा मिळेल. 29 धावा. 12 बॉल 30 ची गरज. 12 बॉल 30 ची गरज. दी 6 एव्हेंजर संघाला. चला टीम मीटिंग नको आहे. पहा पंचजी नाराज होत आहेत आपल्यावर. वारंवार टीम मीटिंग घेत आहे आपण. स्पीड अप द्या. ऑलरेडी आपण उशिरा मॅचेस सुरू झाले. तर आपण पाहतोय जुने माणगाव प्रीमियर लीग. लंडनला मॅच चालू आहे. चौथं षटक घेऊन गोलंदाजी साडी वलीद. प्रसादला फुल टॉस. फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. अर्धा डझन धावा. षटकार. प्रसाद पहिला बॉल होता या षटकातील. 12 चेंडू 30 पाहिजे होता. फुल टॉस टाकला वलीदनी. फुल टोल वसूल करणारा स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रसादनी मात्र 6 धावांचा प्रसाद दिला दी 6 एव्हेंजर संघाला. प्रसाद या मॅचचा महाप्रसाद देईल का दी 6 एव्हेंजर्सला? मॅच संपवेल का? आदेश सोनारचा प्रसाद. दी 6 एव्हेंजर्स. सलमान कागदी शहबाज परदेशी. हो ये ओव्हर पिच लाईनचा बॅटची कडा. खराब क्षेत्ररक्षण. 2 पायाच्या मधून चेंडू फरार. काय करणार या क्षेत्ररक्षकाला? आला चौकार. गंमत गंमत मध्ये आला चौकार. 2 पायाच्या मधून चेंडू फरार. क्रिकेट आणि चित्तांचा खेळ असाही चौकार पाहायला मिळाला आपल्याला. आता घेतली त्या क्षेत्ररक्षकांनी डोक्यावर हात. प्रसाद जबरदस्त पटकीबाजी. हो यावेळेस ओव्हर पिच बॅटकटची अपील. येस बॅटर बाद. शेप परदेशी विकेटच्या माग कमाल काम करतायत. जबरदस्त विकेट कीपिंग.
उत्तर आहे पार्किंग. प्रसाद आले, खूप चांगलं क्रिकेट खेळत होते पण यावेळेस माघारी आले. सुमित 12ला 30 पाहिजे होते, पहिल्या 2 मध्ये झाले होते. आता 9 बॉल 20. 10 बॉल 20 असती. प्रसाद या बॉलला 2-4 डॉट आला असता तरी चालला असता असं म्हणतील द 6 एव्हेंजर्स. पण स्पर्श 11 वाले म्हणतील ऋषिकेत साहेब की आणसून येऊ दे विकेट. एक आलाय और आने दो, दिल मांगे मोर. विकेट पाहिजेत. गोलंदाजीसाठी वलीद 10 धावा मागणे ठरलेले पण विकेट आणला. सुमित बारके चांगली गोलंदाजी करतात. माणगाव प्रीमियर लीग, जुने माणगाव प्रीमियर लीग मध्ये आपण बऱ्याच वेळेस पाहिले. खूप चांगलं क्रिकेट खेळतात. 9 बॉल 20. मॅच दोन्ही बाजूला तोलायमान आहे. तराजू कुणाकडे झुकेल या मॅचचा. हा वाईट बॉल होता, छेडण्याची चूक केली. इथे रनआउटची संधी होती, गरज नव्हती पण पाहिलं तर गॅप होता. बॅकवर्ड पॉइंटला मैदान खाली होतं. स्वीपर कव्हरला एकच क्षेत्ररक्षक, चौकार यायला पाहिजे होता, त्यासाठीच बॅट टाकली. पण सोडला असता तर वाईट पण आला असता. 1 रन. 1 रननी धावसंख्या 39. 40 धावा. 19 पाहिजे आहेत. 8 बॉल 19. शेवटच्या षटकात किती मॅच राहतील धावा. अजयनी चांगली फटकेबाजी केली. अजयनी क्लास ग्लानचे फटके मारले. लॉंग स्टॉपला, लॉंग लेगला फक्त मनगडाचा वापर केला. फ्लिक रिस्टचा वापर करून केला होता अजय. हा ट्रॅकर पुलचा फटका पॉवरफुल आहे का? वा, कमालीचा प्रयत्न. षटकार अडवलाय. नक्की झेल सुटलाय जरूर. क्षेत्ररक्षकाला वाटलं तो बाउंड्री लाईनला आहे पण तो बराच आत होता. 2 धावा येत आहेत. या षटकाराने किंवा कॅचनी निर्णय झाला असता पण 2 धावा आल्या. दोन्हीकडे मॅच आहे. शेवटचा चेंडू 42 धावा. 7 बॉल 17. 7 बॉल 17 धावा. 17 धावा 7 बॉल. स्पर्श 11 का दी 6 एव्हेंजर्स. बॅटची कडा घेतले विकेटच्या माग. यावेळेस शेप कडून चूक. चांगले झेल टिपले पण ऐन मोक्याच्या क्षणाला बॉल सोडला शेप परदेशीनी. त्याचा भुगतान, त्याचं नुकसान 4 धावेमध्ये.
सिक्स एव्हेंजरसाठी, कारण एक प्रॉपर बॅट्समन आहे सुमित पारकी. पार्ट टाइम आहे पण खेळतात, वेळ पडली तर तेही क्रिकेट चांगलं खेळतात. 2 स्ट्रोक तर चांगले आलेत. बॅट तर मिडल ला बॉल झालाय, एखादा आलाच पट्ट्यात तर मग त्या बॉलचा कार्यक्रम पाहूया. 4 चेंडू 9 धावा, 4 चेंडू 9 धावा वेळ घेतला जातोय. हा चांगला बॉल आहे, हा जजमेंट चुकलंय सुमित पारखेच. वाईड यॉर्कर, डॉट बॉल. 3 चेंडू 9. लेग स्पिनचा हात दाखवतात शेब आणि बॉल सरळ टाकतायत. वा कमालीची स्ट्रॅटर्जी शेब परदेशीची. इथे बीट केलंय सुमितला सुद्धा. लेग स्पिन झाला असता तर वाईड आला असता. चांगली गोलंदाजी. 3 बॉल 9. यावेळेस लेग स्पिन ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. आता एकच धाव धावले. 2 बॉल 8 धावा. अजय स्ट्राईकला. 2 चेंडू 8, 2 चौकार पाहिजेत. षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक प्रवीण बागवे साहेबांकडून. प्रसादला, प्रसाद देईल का षटकाराचा प्रसाद? अजय यस, अजय देईल का हा प्रसाद? षटकार पाहिजे अजय. अजयनी चांगली फलंदाजी केली. 7 चेंडूत 18 धावा केल्यात, पण आता पुढच्या 2 चेंडूत 8 केल्या तर या मेहनतीचं फळ मिळेल, नाहीतर केलेली मेहनत त्याच्यावर फिरेल पाणी. शेप परदेशी सहजासहजी हार मानणार नाही. रॉंग वन का लेग स्पिनर बीट होत आहेत. पुढचा बॉल हो यॉर्कर पद्धतीचा. चांगली गोलंदाजी. एक सिंगल, दुसरी धाव घ्यावीच लागेल इथे. रनआउट. एकच रन, 1 चेंडू 7 धावा. बाद कोण झालंय? स्ट्राईक जर रोटेट झाली नसेल, क्रॉस झाली नसतील तर अजयच बाद आहे. पद सर सांगतात. येस अजय बाद. सुमित पारखे स्ट्राईकला, न्यू बॅटर नॉन स्ट्राईकला. 1 बॉल 7. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. बागवे साहेबांनी लावले होते षटकाराला 200. विकेट गेला. न्यू बॅटर नायाब. आता या मॅच मध्ये नायाब करिश्माच जिंकू शकतो तुम्हाला. दी सिक्स एव्हेंजर्सला 6 ला 100 रुपये निहाल यांच्याकडून सुद्धा. सुमित पारखे यांना नायाबला, पण नायाब नाशिकला निहाल. 1 बॉल 7 आणि सामना जिंकलाय शेप परदेशी आणि कंपनी. हा बॉल थांबवलाय. सामना जिंकला. काय गोलंदाजी शेप परदेशी. सामना जिंकलाय स्पर्श 11नी.